ज्योतिर्लिंगाचं वर्णन शिवपुराणामध्ये केलेलं आहे। जो 12 ज्योतिर्लिंगाचं स्मरण करतो, जो 12 ज्योतिर्लिंगाचं ध्यान करतो, त्याच्या त्या ठिकाणी सप्तजन्मातलं पाप नाश होतं, असं वर्णन त्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाच्या स्तोत्रामध्ये वर्णन केलेलं आहे। पहिलं ज्योतिर्लिंग आहे आपल्या ह्या भारत भूमीमध्ये कसं प्रगट झालं। काही राज्यात एक आहे, काही राज्यात दोन आहेत, काही राज्यात ज्योतिर्लिंगच नाहीये, पण महाराष्ट्र असं राज्य आहे की त्या राज्यामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहे। असं सुंदर वर्णन त्या ठिकाणी शिवपुराणमध्ये केलेलं आहे। एक वेळेसचा प्रसंग होता, आपण जसं घरामध्ये सीसी कॅमेरे बसवतो तसं देवाने हे जग निर्माण केलं। हे जग म्हणजे देवाचं घर आहे आणि त्याच्यात मनुष्य जन्माला घातले, त्याच्यावर रक्षण करण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी 2 सीसी कॅमेरे देवाने बसवले आणि ते 2 कॅमेरे असे आहेत, चंद्र आणि सूर्य। त्यापैकी चंद्रलोकात राहणारे आमचे चंद्र महाराज, बुधांचे पुत्र असणारे, बुध ऋषींचे पुत्र असणारे चंद्र महाराजाने सुंदर असं वयात आल्याच्या नंतर विवाह करण्याचा विचार केला आणि दक्ष महाराजांच्या 27 नक्षत्र, 27 कन्या, सुंदर रूपवान गुणवान अशा असणाऱ्या त्या मुली यांचा हात मागितला आणि दक्ष महाराजाने 27 मुलींचा विवाह चंद्र महाराजांसोबत करून दिला। चंद्र महाराज या 27 नक्षत्राला घेऊन आपल्या चंद्रलोकाला आलेत आणि चंद्रलोकाला आल्याच्या नंतर सुंदर असणार त्या ठिकाणी चंद्रलोकामध्ये आपल्या सगळ्या पत्न्यांना, बायकांना घेऊन राहू लागले। सुंदर असा ग्रस्त आश्रम निर्माण झाला। पण काय असतं, 2 बायकां फजिती ऐका, काय 2 बायकां फजिती ऐका। दोघी म्हणजे जर काही इतका प्रॉब्लेम होत असेल तर ह्या 27 होत्या आणि थोडासा मतभेद यांच्यात होऊ लागला। त्याचं एक कारण होतं, चंद्र महाराज जे होते यांचं सर्वाधिक प्रेम आपल्या ज्येष्ठ पत्नीवर, तिचं नाव आहे रोहिणीवर होतं। रोहिणीवर विशेष प्रेम असल्यामुळं बाकीच्या बहिणी नाराज व्हायच्या। त्यांनी एकदा दोनदा चंद्र महाराजांना समजून सांगितलं, पण चंद्र महाराजांनी ऐकून ना ऐकल्यासारखं करावं। मग त्यांनी एकदा दोनदा आपल्या वडिलाला दक्ष महाराजांना सांगितलं। दक्ष महाराजांनी एकदा दोनदा येऊन जावयाला समजून सांगितलं चंद्र महाराजांना। चंद्र महाराजांनी ते एकदा दोनदा त्यांचं मान सन्मान ठेवलं, ऐकलं, पण नंतर तेच चालू राहिलं। घरात रोज भांडण होण्यापेक्षा, कटकीट होण्यापेक्षा मुलींना असं वाटलं की आपण एकदाच जरा याचा निकाल लावावा। आपण ज्याच्यासाठी आलो त्याचं जर का आपल्यावर प्रेम नसेल, तो जर का आपली काळजी घेत नसेल, तर काय जगण्यात काय अर्थ आहे। म्हणून एकदा आपल्या वडिलांना सांगावं। म्हणून त्या 27 जणीतल्या 26 जणी दक्ष महाराजांकडे गेल्या आणि वडिलांना जरा ठणकावून बोलल्या, बाबा तुम्हाला काय दुसरा तिसरा जावई भेटत नव्हता का? एकच भेटला आणि त्याच्याच घरात सगळ्या मुली घातल्या। अहो घालीनात का, पण तो एकीलाच जीव लावतो, बाकीच्याकडे लक्ष देत नाही। तुम्ही इतक्या वेळेस समजून सांगितलं, पण त्याचं जे चालू आहे तेच चालू आहे। आमच्यावर काही तो विशेष प्रेमच करत नाही, म्हणून तुम्ही एक तर त्याचा निकाल लावा, नाहीतर मग आम्हीच इथं राहणार। आता 26 मुली कशा सांभाळायच्या? त्यांना वाटलं जरा समजून सांगावं, म्हणून त्या 26 मुलीला घेऊन चंद्रलोकामध्ये आले। चंद्र महाराजाला समजून सांगितलं, मी 27 मुली तुम्हाला दिलेल्या आहे, तुम्ही जिला जीव लावता ती पण माझीच मुलगी आहे, पण ह्या बाकीच्या ज्या आहेत ह्या पण माझ्याच आहेत। पण एक सुखी आहे एक दुःखी आहे। कोण्या बापाला आनंद वाटेल? कोणतंच आई वडील हे सहन करू शकत नाही। मग काय करावं? आई वडिलांसाठी मोठा प्रश्न निर्माण होत असतो। बऱ्याचशा जागेवर दोघी सख्या बहिणी सख्या जावा असतात, बऱ्याचशा घरामध्ये आहे सख्या बहिणी सख्या जावा, पण कालांतराने आपापल्या प्रपंचाची ओढ निर्माण होत असते, आपापल्या प्रपंचाचा स्वार्थ निर्माण होत असतो आणि एवढं सख्ख नातं असतं त्याच्यामध्ये दुरावा निर्माण होत असतो आणि वाद होऊन सख्या बहिणी सख्या जावा भांडणाला तयार होतात आणि मरुस्तर बोलत नाही एकमेकीला। हे तुमचं झालं, पण आई वडिलांना किती मोठे टेन्शन आहे। आई वडिलांनी काय अपेक्षाने एका घरात पाठवले असतील की दोघी बहिणी एकत्र राहतील, आनंदाने राहतील आणि काहीतरी चांगलं कार्य करतील, माझं नाव वाढतील,
आता आई वडिलांनी जर का त्या मुलीला भेटायला गेलं तर कोणाच्या घरी थांबावं? लहान्या पोरीची इथं जावं तर मोठ्या पोरीला राग येतो, मोठ्या पोरीची इथं जावं तर लहान्या पोरीला राग येतो. अशा घटना घडल्यात, आजही आहे जगामध्ये. म्हणून होता होईपर्यंत आई वडिलांनी विचार करून एकाच घरात 2 मुली नाही पाठवल्या पाहिजे. आई वडिलांना पुढे चालून मोठं संकट निर्माण होत असतं. चंद्र महाराजाला मोठं दुःख झालं आणि चंद्र महाराजांनी विचार केला की आता याला एकदा लास्ट आणि बेस्ट समजून सांगावं. चंद्र महाराज, तुम्हाला मी ह्या 27 मुली दिल्या, त्याच्यातल्या माझ्या 26 मुली दुःखी आहेत आणि एकच मुलगी आनंदामध्ये आहे. म्हणून तुम्हाला लास्ट सांगतो, आता ह्या मुलींचा घराणं माझ्यापर्यंत आलं नाही पाहिजे. आणि जर का आलं तर मग तुम्ही आहात आणि मी आहात. हा शब्द आता जावायला इतकं वरचं बोलायचं म्हणल्यावर कोणता जावाई सहन कर? तो म्हणला, मामाजी तुमच्याच घरच्या भाकरी भाजा, माझ्याकडे कशाला लक्ष द्यायला लागलेत? मला माझ्या बायका कशा सांभाळायचं मला माहिती आहे. म्हणून तुम्ही मला ह्या काही भानगडी सांगायची गरज नाहीये आणि तुम्ही 3 बारा मला येऊन ह्या गोष्टी सांगायच्या नाहीये. असं बोलल्यावर दक्ष महाराजांना राग आला आणि दक्षाचा क्रोध पारावर राहिला नाही आणि रागाच्या भरात दक्षाने विचार केला, चंद्र महाराज, ज्या शरीर सौंदर्यावर तुम्ही पत्न्यांमध्ये भेद करतात, ज्या रूपावर तुम्ही माझ्या मुलींमध्ये भेद करून जीवन जगतात, तोच आज मी दक्ष तुम्ही माझे जावाई असतानाही मी तुम्हाला शाप देतो, तुमच्या शरीराला क्षयरोग होईल. दक्ष महाराजांनी ही शापवाणी उच्चारल्यावर चंद्राला काहीच करता आलं नाही. चंद्र महाराज स्तब्ध राहिले. चंद्र महाराज म्हणले, आता शाप लागला, आता यांच्याशी भांडण करूनही काही उपयोग नाही आणि यांच्या पाया पडूनही काहीच उपयोग नाही. काय करा? सगळ्या देव लोकांकडे सैरा वैरा धावू लागले, याला जाऊ लागले, त्याच्याकडे जाऊ लागले. बाबा माझा रोग कसा बरा होईल? बाबा मी कोणतं औषध खाऊ? बाबा मी कोणतं अनुष्ठान करू? मी काय करू की माझा हा क्षयरोग बरा झाला पाहिजे? पण कोणीच सांगायला तयार नाहीये. अशा वेळेस कोणी सहारा चंद्र महाराजाला दिला नाही. पण तुम्हाला सांगू, ज्याचं कोणी असतं त्याचे संत असतात. आमच्या देवर्षी नारदाकडे हे चंद्र महाराज गेले आणि चंद्र महाराजाने त्यांना विनंती केली, बाबा मी सगळ्या देवांच्या दारात जाऊन पाहिलं, सगळ्यांना विचारून बघितलं, सगळ्या वैद्याकडे गेलो, सगळे औषधी खाऊन बघितल्या, पण माझा काही क्षयरोग बरा होत नाही. मला माझ्या सासऱ्याचा शाप लागलेला आहे. ही वाणी उच्चारल्यावर देवर्षी नारदाच्या मनामध्ये खंत निर्माण झाली आणि देवर्षी नारदाने सांगितलं, चंद्र महाराज तुम्हाला मी याच्यावर एक सोपा उपाय सांगतो, तो तुम्ही करताल? म्हणले, हो. तुम्ही काही करू नका, तुम्ही कोणाच्या दारी जाऊ नका, कोणा वैद्याकडे जाऊ नका. तुमचा हा रोग फक्त भगवंताच्या कृपेनेच नाहीसा होऊ शकतो. याच्यामध्ये काहीतरी सुधार होऊ शकते. म्हणून तुम्ही चंद्रलोकातून मृत्यूलोकामध्ये जा आणि समुद्राच्या तीरावर सुंदर माझ्या महादेवाचा पार्थिव शिवलिंग तयार करा आणि त्याचं तुम्ही 6 महिने भजन करा. चंद्र महाराज चंद्रलोकातून ह्या मृत्यूलोकामध्ये आले. समुद्र तीरावर सौराष्ट्र प्रांतामध्ये गेले आणि सुंदर असणारं भव्य असं शिवलिंग तयार केलं आणि समुद्राचं स्नान स्वतः करून त्या शिवलिंगाला रोज त्या समुद्राचं स्नान घालायचे आणि 6 महिने त्या ठिकाणी कंदमुळ फळं खाऊन सुंदर असणारं महादेवाचं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं त्या ठिकाणी भजन करू लागले. हे भजन करता करता 6 महिने त्या भजनामध्ये व्यतीत केले आणि सुंदर असणारे 6 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर त्याच शिवलिंगातून सुंदर असणारे आशुतोष भगवान प्रकट झाले. बोली शंकर भगवान की जय. भगवान शंकर प्रकट झाले आणि भगवान शंकराने विचारलं, चंद्र महाराज तुम्ही हे 6 महिन्यापासून अन्न पाण्याचा त्याग करून हे भजन कशासाठी करत होता? तुमच्या भजनावर मी अतीव प्रसन्न आहे. कशासाठी ही साधना केली? बाबा माझ्या सासऱ्याने मला हा शाप दिलेला आहे क्षयरोग होण्याचा, म्हणून माझा हा रोग एक तर नष्ट झाला पाहिजे, याच्यासाठी मी तुमची आराधना केली, माझा हा रोग बरा व्हावा. महादेवाने सांगितलं, हा जो दक्ष आहे हाच माझा पहिल्या काही काळामध्ये सासरा होता.
त्याची माझी अनबन झाल्यामुळे माझ्याच पत्नीला सतीला देहत्याग करावा लागला होता. त्याचा शाप मी पूर्ण बरा करू शकत नाही, पण तुम्ही माझी सेवा केली, नामस्मरण केलं, मी तुम्हाला काही ना काहीतरी आशीर्वाद देतोय, पूर्ण रोग तुमचा बरा होणार नाही. म्हणून महादेवाने सांगितलं, चंद्र महाराज, शुक्ल पक्षामध्ये तुमची वृद्धी होत जाईल आणि कृष्ण पक्षामध्ये तुम्ही कमी कमी होत जाल. अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत तुम्ही वाढत वाढत जाताल आणि पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पूर्ण रूप प्राप्त होईल. असं सुंदर वरदान माझ्या भगवान शंकराने चंद्र महाराजांना दिलं आणि देवलोकातले चंद्र महाराज त्या ठिकाणी संतुष्ट झाले आणि चंद्र महाराजांनी सांगितलं, मी मृत्यू लोकात येऊन तुमचं भजन केलं, जसं माझ्या लोकातली शीतलता निर्माण झाली, तीव्रता कमी झाली आणि मला जसा तुम्ही आशीर्वाद दिला, तसा जो कोणी भक्त ह्या ज्योतिर्लिंगाची यात्रा करल त्याचे सगळे दुःख, सगळे रोग बरे झाले पाहिजे आणि सुंदर असणारं त्याला मंगलमय तुमचा आशीर्वाद प्राप्त झाला पाहिजे. म्हणून बाबा, तुम्ही ह्या ज्योतिर्लिंगामध्ये अखंड रूपाने वास्तव्य करावं. बाबांनी होकार दिला आणि पहिलं शिवलिंग सौराष्ट्र प्रांतामध्ये प्रगट झालं. बोली सोमनाथ भगवान की. सौराष्ट्रे सोमनाथंच असं सुंदर त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग मृत्यूलोकामध्ये प्रगट झालं. चंद्र महाराजांमुळे हे प्रगट झालेलं आहे. तिथं त्यांचा रोग बरा झालेला आहे. म्हणून जो कोणी दुःखी असेल, रोगी असेल, त्याने सोमनाथ भगवंताची यात्रा करावी, तिथं सोमयाग करावा आणि सुंदर अभिषेक करून आपल्याही दुःखाची, आपल्याही रोगाची तीव्रता कमी करून घेता येत असते. असं सुंदर वर्णन केलेलं आहे शिवपुराणमध्ये. दुसरं ज्योतिर्लिंग आहे आंध्र प्रदेशच्या राज्यामध्ये. काल गणपती बाप्पांचा विवाह झाला. गणपती बाप्पाचा विवाह झाला, त्यांना 2 पुत्राची प्राप्ती झाली आणि तदनंतर कार्तिक स्वामी पृथ्वीची प्रदक्षिणा करून घरी आले आणि घरी येऊन बघतात तर लहाण्याचं लग्न झालेलं आहे, त्यांना 2 पुत्र प्राप्त झाले. आपण यात्रेतच परेशान होत गेलो आणि एक वेळेस तर मनात विचारही आला असेल की मी यात्रेला गेलो आणि इकडे यांनी गणपतीचं लग्न लावलं. थोडासा मनामध्ये विकल्प म्हणा निर्माण झाला आणि क्रोध निर्माण झाला आणि सांगितलं, बाबा, मला तुम्ही यात्रेला पाठवलं आणि श्री गणेशाचं लग्न तुम्ही माझ्या माघारी केलं, मला यात्रेला पाठवून हे कार्य झालेलं आहे. म्हणून मी आज तुम्हा माता पिताला, 4 दिशाला, 10 दिक्पालांना साक्षी मानून आज प्रतिज्ञा करत आहे की तुमचा हा कुमार कार्तिकेय इथून पुढे अखंड ब्रह्मचारी राहील. अखंड ब्रह्मचारी राहील, मी विवाहच करणार नाही. आणि तेवढं बोलून कैलासाचा त्याग केला आणि कुमार कार्तिकेय मृत्यूलोकामध्ये आले. आंध्र प्रदेशच्या प्रांतामध्ये एक सुंदर असा पर्वत आहे, त्याचं नाव आहे क्रोच पर्वत. त्या क्रोच पर्वतावर जाऊन सुंदर असा आश्रम निर्माण केला आणि तिथं शिव पार्वतीचं ध्यान करून तिथंच भगवंताचं भजन करू लागले. पण एका मुलाचं लग्न झालेलं आहे, एका मुलाचा संसार उभा राहिला आणि दुसरा मुलगा ब्रह्मचारी राहिला, संन्यासी झाला. याला कारणीभूत आपण आहेत. हे महादेव पार्वतीच्या मनामध्ये कुठंतरी शल्य टोचत होतं आणि 2 जणांनी विचार केला की आपण 2 जण जाऊ आणि आपल्या पुत्राला आपण परत घेऊन येऊ. म्हणून 2 जण त्या ठिकाणी क्रोच पर्वतावर आलेत. क्रोच पर्वतावर आलेत आणि कार्तिक स्वामीला समजून सांगितलं, बाळा, तू मृत्यू लोकामध्ये त्या ठिकाणी येऊन थांबलेला आहेस, तुझ्या मनामध्ये भ्रम निर्माण झाला असेल, पण तुझ्या संग काही आम्ही भेदभाव केलेला नाही. तू यात्रेला निघून गेलास आणि गणपती बाप्पाने आम्हालाच प्रदक्षिणा घातल्या आणि कायद्याने बोलल्यामुळे आमचा नाविलाज झाला आणि आम्ही त्या ठिकाणी त्याचं लग्न लावलं. म्हणून बाळा, तू त्या ठिकाणी घरी चल, पुन्हा कैलासाला चल, कैलासामध्ये राहा, तुझी इच्छा झाली तर पुन्हा लग्न लावू समजून सांगितलं. पण कुमार कार्तिकेयने सांगितलं, माझी प्रतिज्ञा काळ्या दगडावरली रेघ आहे, मी पुन्हा परत येणार नाही आणि आई बाबा तुम्ही दोघं इथं थांबू नका.
दोघा जणांनी विचार केला, आपला पुत्र आपल्यावर रुष्ट होऊन रागावून आपल्या मृत्यू लोकामध्ये आलेला आहे, तर आपण कैलासामध्ये काय करणार. म्हणून कार्तिक स्वामीच्या साठी हे दोघा जणांनी क्रोच पर्वतापासून पुढे एक 12 किलोमीटरवर पर्वत आहे, त्या पर्वताचं नाव आहे श्रीशैल्यम. त्या श्रीशैल्यम पर्वतावर गेले आणि दोघ जण तिथंच राहण्याचा विचार केला आणि दोघ जण एकाच लिंगामध्ये स्थापित झाले. आंध्र प्रदेशच्या भाषामध्ये महादेवांना अर्जुन म्हटलं गेलं आणि माता पार्वतीला मल्लिका हे नाव पडलं. दोघ जण तिथं राहिले आणि दोघा जणांनी विचार केला की महिन्याला आपण आपल्या पुत्राला भेटायला जायचं. दर अमावस्येला श्रीशैल्यम पर्वतावरून क्रोच पर्वतावर अमावस्येला महादेवाची पालखी जाते. आजही मोठा उत्सव होतो आणि पौर्णिमेला माता पार्वतीची पालखी जात असते कार्तिक स्वामीला भेटण्यासाठी. असं सुंदर दोघांनी नियम लावून घेतले आणि स्वतःच्या पुत्रासाठी दोघही जण श्रीशैल्यम पर्वतावर स्थापित झाले. म्हणून दुसरं ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशच्या प्रांतामध्ये प्रगट झालं. बोली मल्लिकार्जुन भगवान की जय. हे सुंदर दुसरं ज्योतिर्लिंग प्रगट झालं. तिसरं ज्योतिर्लिंग आहे उत्तर प्रदेशच्या भूमीमध्ये, त्याचं नाव आहे महाकालेश्वर भगवान. सप्तपुरी आहेत. कोणत्या पुऱ्या आहेत? सप्तपुऱ्या. आपण काल खाल्लेल्या पुऱ्या नाहीत त्या. काल खाल्लेल्या पुऱ्या वेगळ्या आणि आजच्या ज्या पुऱ्या आहेत ह्या मोक्षदायिनी पुऱ्या आहेत. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्ते ताहा मोक्षदायिका, अशा ह्या सप्तपुरी आहेत. त्याच्यामध्ये एक नगरी आहे अवंतिका नगरी आणि ह्या अवंतिका नगरीमध्ये एक सुंदर असणारी नदी वाहते. तिचं नाव आहे क्षिप्रा नदी. आणि समुद्र मंथनाच्या वेळेस जे अमृत निघालेलं होतं ते अमृत घेऊन दैत्य लोक आणि देव लोक युद्ध वाद घालत होते आणि देव लोक घेऊन त्या कलशाला चालले. त्यावेळेस त्या कलशातले अमृताचे थेंब ह्या क्षिप्रा नदीमध्ये पडले होते. म्हणून तिथं 12 वर्षाच्या नंतर सुंदर असा साधू लोकांचा, भाविक भक्तांचा एक मेळा भरला जातो आणि त्याला आपल्या वैदिक शास्त्रीय भाषेमध्ये कुंभमेळा असं म्हणतात. आणि ही भूमी काही साधी नाही बरं का. या भूमीमध्ये माझ्या भगवान श्रीकृष्णाने 12 वर्ष वास्तव्य केलं. आता आम्ही दरवर्षी त्या ठिकाणी वृंदावनला जातो ना कथा करायला, तो जाताना आम्ही ह्या उज्जैनला थांबत असतो. सुंदर असं महाकालेश्वरचं दर्शन, सांदीपनी ऋषींचा आश्रम. आजही त्या आश्रमात गेलं तर असं प्रतीला येतं की खरंच इथं भगवंताचा स्पर्श ह्या भूमीला झालेला आहे. इतकी सुंदर भूमी आहे ती. ह्या अवंतिका नगरीमध्ये सप्तपुऱ्यापैकी एक पुरीचं नाव गणलेलं आहे आणि इथं त्या ठिकाणी अनेक लोक ह्या नगरीमध्ये राहत होते. पण त्या गावाच्या बाहेर एक राक्षस राहत होता, त्याचं नाव आहे दूषण राक्षस. हा राक्षस काय करायचा, गावातल्या लोकांना जाऊन हाणाई माराई करायचा, कधी कधी राग आला तर एखाद्याचा जीवच घ्यायचा, विनाकारण लोकांना तो त्रास द्यायचा. आता याच्या त्रासाला सगळे लोक कंटाळले, पण शेतीबाडी करणारे कमजोर लोक काय करणारे, ह्या राक्षसाशी कोण युद्ध करणार. म्हणून सगळेजण गावातल्या देवबाप्पाकडे गेले, ब्राह्मण देवाकडे गेले आणि सांगितलं तुम्ही आमच्या गावाच्या कुशल मंगलासाठी काहीतरी अनुष्ठान करा आणि गावातलं हे संकट दूर केलं पाहिजे, याच्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करा. आणि त्या ब्राह्मणाने आपले 4 मुलं घेतले आणि त्यांना शिवमंत्राची दीक्षा दिली. आणि त्या 4ही जणांना सांगितलं तुम्ही 4 जण देवव्रत, मेधाप्रिय, सुकृत आणि सुव्रत गावाच्या बाहेर सुंदर असणारं शिवलिंग तयार करा आणि भगवान शंकराचं अनुष्ठान करा आणि भगवान शंकराची कृपा प्राप्त करून या दूषण राक्षसाचा वध होईल किंवा हा आपल्या नगराला सोडून जाईल, याच्यासाठी भगवान शंकराकडून काहीतरी तुम्ही वरदान प्राप्त करून घ्या. हे 4 भावंड गावाच्या बाहेर सुंदर असं शिवालय तयार केलेलं आहे, शिवमंदिर तयार केलं, शिवपिंड तयार केली
आणि चारही भावंड सुंदर असणारं महादेवाचं पूजन करू लागले. दूषण राक्षस ठरल्याप्रमाणे गावातल्या लोकांना त्रास द्यायला येऊ लागला. येता येता गावाच्या बाहेर ह्या चार भावंडाला पूजा करताना त्याने बघितलं आणि त्याच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला, मला मारण्यासाठीच हे तप सुरू आहे, मला इथून काढून देण्यासाठीच हा अनुष्ठान सुरू आहे. आपण ह्या चौघा जणाला पूजा करतानाच मारून टाकूया. ना रेंगा बास ना बजेंगी बासुरी. आणि पूजा अनुष्ठान करत असताना हे चार भावंड ध्यानस्थ बसलेले होते आणि तिथं तो दूषण राक्षस आला आणि दूषण राक्षस चारही भावंडाला मारणार इतक्यात त्या ठिकाणी त्या पिंडीतून भगवान शंकर प्रगट झाले. आणि जसे प्रगट झाले वरच्या वर त्याच्या हातातील तलवार धरली आणि त्याला एक लात मारून त्याला बाहेर पाठवलं. भगवान शंकर त्याच्या समोर प्रगट झाले आणि हातामध्ये त्रिशूल घेऊन त्याच्याशी युद्ध करू लागले आणि त्या युद्धामध्ये त्या दूषण राक्षसाचा वध भगवान शंकराने केला. तो ब्राह्मण तिथं आला. हे चार भावंड त्या ठिकाणी पूजेतून उठले आणि सांगितलं, बाबा तुमच्या कृपेनं आज गावावर आलेलं एवढं मोठं संकट दूर झालं. म्हणून बाबा जसं आमच्यावर आलेलं हे अकाल मृत्यूचं संकट तुम्ही दूर केलं, तसं जो कोणी ह्या शिवलिंगाचं दर्शन घेईल, याचा अभिषेक करेल, याची यात्रा करेल, त्या सर्वांचा अकाल मृत्यू हरण करण्यासाठी आणि सगळे संकट दूर करण्यासाठी तुम्ही ह्या शिवलिंगामध्ये हमेशासाठी स्थापित व्हा आणि सगळ्यांचे संकट सगळ्यांचे दुःख दूर तुम्ही करत राहा. आमची दुसरी काही विनंती नाहीये. म्हणून त्या ठिकाणी त्या चार भावंडाचं वचन महादेवाने स्वीकारलं आणि त्या ज्योतिर्लिंगामध्ये अखंड वास्तव्य भगवान शंकराने केलं. अकाल मृत्यू ओ मरे जो कर्म करे चांडाल का, अकाल मृत्यू ओ मरे जो कर्म करे चांडाल का, काल भी उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का. बोली महाकालेश्वर भगवान की जय. असं सुंदर त्या ठिकाणी हे ज्योतिर्लिंग आहे. अशा ह्या नर्मदाच्या तीरावर, नर्मदा देवीच्या तीरावर सुंदर असणारा एक पर्वत आहे. समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनामध्ये सुंदर असणारं त्या ठिकाणी सुमेरू पर्वताने आपलं स्वतःचं योगदान दिलं होतं आणि स्वतः समुद्र मंथनामध्ये रवीचं काम त्याने केलं होतं. वासुकी नाग त्याला बांधला होता आणि सुंदर असणारं समुद्र मंथन झालं. त्यावेळेस तेव्हापासून त्याला एक विशिष्ट मान प्राप्त झाला होता सुमेरू पर्वताला, की तू देव कार्यासाठी स्वतःच त्या ठिकाणी योगदान दिलं, परोपकार केला, म्हणून विशिष्ट मान त्याला प्राप्त झाला. एक दिवस देवर्षी नारद ह्या सुमेरू पर्वताचे लहान बंधू आहे, त्यांचं नाव आहे विंध्याचल पर्वत. त्या विंध्याचल पर्वताकडे गेले आणि त्याला म्हणले, बघ तुझ्या भावाने एवढं सुंदर समुद्र मंथनाच्या वेळेस देवाला सहकार्य करून आपलं योगदान दिलं, तेव्हापासून सगळे लोक त्याचं नाव घेतात, गुणगान गातात, जिकडं तिकडं त्याच्या नावाची चर्चा आहे. अरे तुझं नाव तर शेजाऱ्याला पण माहिती नाहीये, तुझं कोणी नाव सुद्धा घेत नाहीये. माणसाने काहीतरी आल्या जन्मात चांगले कर्म करावेत आणि कुठंतरी आपलं सत्कर्म करून आपलं नाव जगामध्ये राहिलं पाहिजे, एवढं तरी माणसाने चांगले सत्कर्म करावेत. म्हणून तूही तुझं नाव वाढलं पाहिजे, तुझं नाव ह्याही जगात भावासारखं अमर राहिलं पाहिजे, याच्यासाठी तू पण काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. नुसतंच तू राहतो याला काही अर्थ नाही, नुसतं जगण्याला काही अर्थ नाहीये. एवढं बोलले, देवर्षी नारद निघून गेले. पण याच्या मनाला खंत निर्माण झाली आणि हा विंध्याचल पर्वत नर्मदा मैयेच्या तीरावर आला आणि तिथं येऊन त्याने सुंदर असणारं 6 महिने भगवान शंकराची आराधना केली. आणि भगवान शंकर प्रसन्न झाल्यावर म्हणले, बाबा तुम्ही मला दर्शन दिलं, हे माझ्या अनंत जन्माचं पुण्य आज उदयाला आलं. मी तुमची थोडीशी नामसाधना केली, पण तुम्ही माझ्यावर उपकार करून मला दर्शन दिलं. बाबा खूप चांगलं झालं. बाबांनी विचारलं, नेमकं तुला जीवनात काय कमी पडली म्हणून तर हे तप केलं. तो म्हणला, मला तुमच्याकडून काही मागायचं ह्या अपेक्षेने मी तुमचं भजन केलं नाही. तुमच्या आशीर्वादाने कृपेने माझ्या जीवनात सगळ्या काही गोष्टी मला भरपूर प्राप्त आहे. पण बाबा
मी ह्या नर्मदाच्या तीरावर अखंड वास्तव्य करणार आहे आणि माझ्या कुशीमध्ये, माझ्या पर्वतावर, माझ्या शरीरावर तुम्ही ओंकार रूपाने स्थापित व्हावं, अशी माझी एवढी इच्छा तुम्ही पूर्ण करा, म्हणून मी तुमची ही आराधना केलेली आहे. बाबाने विचारलं की तू स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, मला इथं स्थापित व्हायसाठी तू विनंती करतोयस, मी तुझ्या विनंतीला मान देईल, पण हे सगळं कार्य तू लोक कल्याणासाठी केलंस विंध्याचल, म्हणून मी तुझ्यावर अखंड रूपाने इथं वास्तव्य करणार ओंकाराच्या रूपामध्ये. आणि ह्याच नर्मदा पलीकडल्या तीरावर माझं एक रूप राहील, त्याचं नाव आहे ममलेश्वर. असं ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ह्याच नर्मदेच्या दोन्ही तीरावर माझं वास्तव्य राहील. आणि जो कोणी पर्वतावर येऊन माझं दर्शन घेऊन ममलेश्वराचं दर्शन घेईल, त्याला एक ज्योतिर्लिंग केल्याचं पुण्य प्राप्त होईल. असं सुंदर वरदान त्याला दिलं. आणि माझे भगवान शंकर त्या विंध्याचल पर्वतावर वास्तव्य करू लागले ओंकाराच्या रूपाने. जो कोणी ह्या ओंकाराचं दर्शन घेईल, त्याला जीवनामध्ये पद प्रतिष्ठा प्राप्त होईल आणि समस्त सुखाची त्याला प्राप्ती होत असते, असं वरदान शिवपुराणमध्ये दिलं. आणि चौथं ज्योतिर्लिंग प्रगट झालं. बोली ओंकारेश्वर भगवान की जय. त्याच्यानंतर आहे पाचवं. आपल्या भारत देशामध्ये 4 धाम आहे. पूर्वेला आहे द्वारिकानाथ, पश्चिमेला आहे जगन्नाथ, दक्षिणेला आहे रंगनाथ रामेश्वर आणि उत्तर दिशेला आहे बद्रीनाथ. कोणतं धाम आहे? बद्रीनाथ. बरं, तुम्हाला एक प्रश्न मी विचारते. आपण हे पोथी पुराण ऐकतो, नामस्मरण करतो, तीर्थयात्रा करतो, दान पुण्य करतो, कशासाठी करतो? आपल्याला स्वर्ग प्राप्त होईल, हे की नाही? मग कोणाकोणाला स्वर्गाला जायचंय? स्वर्गाला कोणाकोणाला जायचंय? बाप बाप, माग सगळ्यांनी वरती हात केले, पुढे बघा कोण नाही केले. जावं वाटतं, पण आताच का कोणाला जावं वाटत नाही. मी तुम्हाला याच्यासाठी विचारलं, ज्याला जायचं असेल त्याला मला रस्ता सांगायचा होता, कारण की तुमच्या माहितीच तो सांगल. बरं, बद्रीनाथला कोण कोण जाऊन आलं याच्यातलं? तुम्ही जाऊन आल्या? तुम्ही जाऊन आल्या? बघा, एवढ्या आपल्या यात्रेमध्ये फक्त 3 जणीच निघाल्या. त्याच्यातल्या 2 जणी गावातल्या आणि एक पाहुणीबाई आलेली आहे की नाही? तुमच्या बऱ्याच जणांची यात्रा राहिलेली आहे. कधी करायची? कधी करायची? म्हातारं झाल्यावर बघू. आताच कुठं वेळ असतो का यात्रा करायची? म्हातारे हो, जर सगळे करायचे नातरुंड पत्रुंड बघू आणि मग बघू, है की नाही? म्हातारपणात यात्रा करायचा विषय नसतो. यात्रा कधी करावी? जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको. किती सुंदर, किती सुंदर उपदेश, किती चांगली जागृती आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितली की जवळ तुझं शरीर चांगलं आहे तोपर्यंत तू यात्रा करून घे. यात्रा म्हातारपणाचा विषय नाही. म्हातारपण येईल त्याची कोणाला शाश्वती आहे? आपल्याला काय असं पत्र लिहून दिलं का आपल्याला देवानी की ह्या दिवशी तू मरणार आहेस म्हणून? दिलंय का? कोणाकोणाला दिलंय सांगा बरं? बरं, स्वतःचं मरण कोणाकोणाला कळलंय आजपर्यंत सांगा बरं? माहितीये का? घास गिळू नाही सत्ता आपली. इथून गेल्यावर 1 घंट्याच्या नंतर आपलं काय होणार आहे आपल्याला माहितीये का? नाही माहिती. म्हणून जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत भगवंताची तीर्थयात्रा भजन वगैरे करून घ्या. म्हातारपणामध्ये कानपूर राजीनामा देते, कानाने ऐकू येत नाही, डोळ्याने नीट दिसत नाही, पायाने चालल्या जात नाही, हाताने देवाचं दर्शन घेता येत नाही, मग ते नुसतं लटलट कापतात. म्हणून जोपर्यंत शरीर संपत्ती आहे, शरीर सौष्ठ्य चांगलं आहे, तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या. म्हातारपणात तीर्थयात्रा करायचा विषय नसतो. त्यावेळेस काय करावं? तरुणपणामध्ये सगळं भारत देश बघून घ्यावं. कुठं कुठं माझ्या भगवंताने अवतार घेतल्या, कशा लीला केल्या, त्या भूमीला स्पर्श करून यावं. एक विलक्षण
करंट आपल्यामध्ये येत असतं, विलक्षण ताकद आपल्या मनामध्ये निर्माण होत असते आणि त्या सगळ्या अनुभवाला घेऊन म्हातारपणात राहायचं असतं. ठाईची बसवणी तुम्ही म्हणता आमच्या मग संसाराचा व्याप आहे, आता कसं करावं. आजपर्यंत जग कोणासाठी थांबलं नाही आणि आपल्यासाठी सुद्धा थांबणार नाही. आपली वेळ आली तर कोणीच आपल्याला साथ देणार नाही, आपल्याला जावंच लागतं. बाकीचा सगळा पसारा इथंच राहतो. उत्तमची उरे कीर्ती माझी, जगामध्ये कीर्ती त्याची शिल्लक राहिलेली जे देव देश आणि धर्म याच्यासाठी जगलेले आहे. पण आपला विषय चालू होता की स्वर्गाला कोणाला जायचंय, तर त्याचं एक कारण आहे. जसं मोबाईलवर आपल्याला प्रत्येक गावाला जाण्याचा रस्ता दाखवतो मॅप, तसं शिवपुराणामध्ये स्वर्गाला जाण्याचा रस्ता सांगितलेला आहे मॅप. द्वापार युगाच्या शेवटला तो रस्ता निर्माण झालेला आहे. बद्रीनाथ भगवंताची स्थापना झाली आणि तिथं नर नारायण सुंदर असणारे बद्रीनाथाची उपासना करू लागले होते. दोघ जण तिथं स्थापना करून पूजन करू लागले आणि भगवान शिवाचं हे आपल्याला पूजन घडावं आणि शिवभक्ती ही आपल्याला हरिभक्ती सोबत घडावी म्हणून त्यांनी त्या बद्रीनाथ क्षेत्रापासून उंच वरती 18 ते 19 किलोमीटरवर एक सुंदर असं शिवलिंग स्थापन केलं नरनारायणाने. आणि त्या नरनारायण भगवंत नित्य त्या ठिकाणी शिवपूजनही करायचे आणि बद्रीनाथांचं पूजन सुद्धा करायचे. दोघांनी स्थापना केलेली होती. कालांतराने द्वापार युगाच्या शेवटला भगवान श्रीकृष्ण साकेत धामाला निघून गेले आणि 5 पांडवांना कळालं म्हणून त्यांनी परीक्षितीला राज्यगादीवर बसवलं आणि 5 पांडव स्वर्गारोहण करू लागले. हे पांडव जाताना बद्रीनाथांचं दर्शन घेतलं आणि स्वर्गाच्या रस्त्याने निघालेले. जाता जाता सुंदर असणार हा मार्ग लागला आणि तिथं माझ्या भगवान शंकराच्या मनात इच्छा झाली की आपण पांडवांची थोडी परीक्षा घ्यावी. त्याच्यामध्ये एक जो होता नंबर 2चा भीमदादा, हा जरा बलवान आहे, याची थोडी बलाची परीक्षा घ्यावी. याला फार गर्व आहे की माझ्यापेक्षा बलवान कोणी नाहीये म्हणून परीक्षा घ्यायची इच्छा निर्माण झाली आणि भगवान शंकराने एक रेड्याचं रूप घेतलं आणि त्यांच्या मधात चालू लागले. धर्मराजाला थोडासा त्रास झाला म्हणून धर्मराजाने सांगितलं, अरे भीमा बघ बरं याच्याकडे जरा लक्ष दे, हे आपला रस्ता अडवतोय, आपल्याला सरळ जाऊन देत नाही. म्हणून भीमदादाला आज्ञा केली आणि भीमदादाने विचार केला, आमच्या दादाला रस्त्यामध्ये त्रास देतो म्हणून याला घ्यावं आणि बाहेर बाजूला फेकून द्यावं. म्हणून त्याच्या शेपटीला धरलं आणि मागे उडू लागला. त्यावेळेस तो काही रेड्यारूपी महादेव मागे ओढला जात नाही आणि त्यांनी आपलं डोकं खुपसलं त्या भूमीमध्ये. खूप प्रयत्न केले पण ते काही धडभाग येईना. मग त्यावेळेस हातबल झाले आणि भगवान शंकराला शरण गेले, देवाला शरण गेले आणि म्हणले, माझं सगळं बल आता संपलेलं आहे, तुम्ही नेमकं आहात कोण, तुम्ही प्रगट व्हावं ना आम्हाला दर्शन द्यावं. आणि तिथून माझे भगवान शंकर प्रगट झाले. बोली केदारनाथ भगवान की जय. भगवान केदारनाथ प्रगट झाले आणि नुसतं तिथं धड राहिलं. पांडवांनी विचारलं, तुमचं डोकं कुठं आहे, नुसतं धड आलेलं आहे. भगवंताने सांगितलं, तू ज्यावेळेस मला ओढण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मी डोकं ह्या भूमीत खुपसलं आणि माझं डोकं निघालेलं आहे नेपाळ प्रांतामध्ये आणि तिथं माझं फक्त डोकं आहे आणि त्या ज्योतिर्लिंगाला नाव पडलेलं आहे. बोल पशुपतीनाथ भगवान की जय. नेपाळ मध्ये डोकं आहे पशुपतीनाथाच्या रूपाने आणि केदारनाथला धड राहिलेला आहे. जो कोणी माझ्या ह्या ज्योतिर्लिंगाची यात्रा करल त्याचे सगळे पाप नष्ट होईल आणि त्याला अंततः त्या ठिकाणी शिवलोकाची प्राप्ती होईल असं सुंदर वरदान भगवंताने दिलं. आणि भक्तांच्या साठी माझा भगवान शंकर त्या केदारनाथच्या रूपाने उत्तराखंडच्या भूमीमध्ये प्रगट झालेले आहे. आणि तुमच्या माहितीस्तव सांगल, हरिद्वार पर्यंत मृत्यूलोक आहे, हरिद्वार पर्यंत पृथ्वी आहे आणि हरिद्वारच्या नंतर बद्रीनाथ जिथं लागते ना रस्त्यावरती जायचा, तिथून पुढची सगळी भूमी त्या ठिकाणी स्वर्गाची आहे.
हा मृत्यू लोकातला स्वर्ग आहे, जे बघून आले त्याला माहिती. असं सुंदर वर्णन केलं. आणि त्याच्यानंतर भीमाशंकर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रगट आहे. कुंभकर्णाची एक पत्नी होती, तिचं नाव आहे कर्कटी. आणि कुंभकर्णापासून तिला एक मुलगा झाला होता, त्याचं नाव आहे भीमदैत्य. तो भीम जन्माला आला आणि प्रौढ वयात आल्यावर त्याने आईला विचारलं, माझे वडील कसे वारले, त्यांना मारण्याचं कारण काय, कशी मेलेत. तिने सगळं रावणाचं युद्ध सांगितलं, रावणाची कर्तृत्व सांगितली. ह्या युद्धामध्ये तुझे वडीलही मरण पावले, माझ्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घ्यावा म्हणून त्याने ब्रह्मदेवाची आराधना केली आणि ब्रह्मदेवाकडून अमरतेचं वरदान मागितलं. ब्रह्मदेवाने नकार दिला. आणि मग शेवटला त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने सांगितलं की तू जर का अनायास काही कारण नसताना एखाद्या व्यक्तीला जर का त्रास द्यायला लागला तर तुला त्या ठिकाणी भगवान शंकराच्या हाताने मृत्यू येईल, हे माझं तुला आशीर्वाद आहे. आणि अजय झाल्यासारखा तो त्या ठिकाणी या दिग्मंडलामध्ये अनेक लोकांना त्रास देऊ लागला, मारू लागला. आणि त्या लोकांना मारत मारत ह्या पृथ्वीवर विजय मिळत मिळत आपल्या दंडकारण्य क्षेत्रामध्ये आला आणि महाराष्ट्राच्या डंकिन्या वनामध्ये गेला. आणि तिथं असणारा चांगला सुदर्शन नावाचा एक राजा होता, शिव उपासना करू लागला. आणि शिव उपासना करताना ते बिचारा बोलला नाही, त्याला माहिती नाही. आणि हा कोणीतरी राजा आहे, हा शिव उपासना करतो, हा बलाढ्य झाल्यावर, याला आशीर्वाद प्राप्त झाल्यावर हा माझ्यासारख्याला मारू शकतो. म्हणून त्या पूजात असणाऱ्या त्याच राजाला मारण्यासाठी प्रवृत्त झाला. आणि तिथं शिवलिंगातून भगवान शंकर प्रगट झाले आणि त्या भीमदैत्याचा वध केला. मरत असताना त्या भीमदैत्याने सांगितलं, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी सहारी, तुमच्या भक्ताच्या रक्षणासाठी तुम्ही प्रगट झालात आणि मला मारायला लागलात. तुमच्या हाताने मृत्यू आला हे माझ्यासाठी चांगलंच आहे, मला मोक्षच भेटल. पण प्रभो, मला हा मृत्यू येत असताना माझी शेवटची एक इच्छा आहे, ती पूर्ण करा. काय इच्छा आहे? मी आता तर मरणारच आहे, पण हे जे ज्योतिर्लिंग आहे याच्यातून तुम्ही प्रगट झाला, इथं तुम्ही हमेशा त्या ठिकाणी दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी ह्या डंकिन्या वनामध्ये वास्तव्य करावं आणि माझ्या नावासहित तुमचंही नाव ह्या मृत्यू लोकात राहिलं पाहिजे. भगवंताने त्याला शेवटची इच्छा म्हणून त्याला आशीर्वाद दिला, तुझ्या नावाने ह्या ज्योतिर्लिंगाचा विस्तार होईल. आणि भगवंताने त्याचा वध केला आणि त्या ज्योतिर्लिंगाला नाव पडलं, बोल भीमाशंकर भगवान की जय. भीम दैत्य अधिक शंकर भगवान बरोबर भीमाशंकर असं नाव पडलं. आणि तदनंतर त्या ठिकाणी या सृष्टीच्या विस्तारासाठी भगवंताने सुंदर असणारे एक नगर निर्माण केलं त्रिशूलाच्या टोकावर. कशाच्या? त्रिशूलाच्या टोकावर 21 ब्रह्मांड त्याला म्हटलं गेलेलं आहे. काशीखंडामध्ये त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि ती 5 कोस दूर असणारी मोक्ष नगरी निर्माण केली. आणि भगवान शंकर या विश्वाचे विश्वनाथ म्हणून त्या भूमीमध्ये प्रगट झाले. आणि जो कोणी ह्या पंचकोशाच्या भूमीमध्ये मरल त्याला इथं मोक्ष भेटल, म्हणून त्या नगरीचं नाव आहे मोक्ष नगरी. आणि ह्या जगाच्या उदरभरणासाठी माझी जगदंबा माता त्याच नगरीमध्ये अन्नपूर्णाच्या रूपाने प्रगट झालेली आहे. अन्नपूर्णेचं मोठं मंदिर त्या ठिकाणी आहे. जो कोणी अन्नपूर्णेचं दर्शन घेतो त्याच्या घरामध्ये कधीच अन्नधान्याला कमी पडत नाही. पूजा अर्चा करतो त्याच्या घरामध्ये, असं सुंदर वरदान दिलं. आणि त्या नगरीचं नाव आहे काशी नगरी. काय नाव आहे? काशी नगरी. त्याला आपण काशीपुरी म्हणतो. सप्तपुरीपैकी एक पुरी पण ती आहे. म्हणून तिथं ज्योतिर्लिंगाच्या रूपाने भगवान शंकर प्रगट झालेले. बोली विश्वनाथ भगवान की जय. आता 8वं ज्योतिर्लिंग आहे आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत प्रगट झालेलं आहे. आपल्यापासून जवळच आहे, काही लांब नाही. रावण सगळ्याला माहिती आहे की नाही? रावण त्रेतायुगात होऊन गेला. तो जाऊन आता जवळजवळ 6000 वर्ष व्हायला आलेत. तरी पण आजपर्यंत लोक त्याचा किती तिरस्कार करते की आपल्या मुलाचं आजूक नाव कोणी रावण ठेवलं नाही. का ठेवलंय तुमच्या गावात? आहे एखाद्या मुलाचं नाव? आहे का? इथून पुढे तरी कोणी ठेवल का? नाही. का नाही ठेवत? तो राक्षस आहे, तो वाईट आहे, म्हणून त्याचं नावच कोणी ठेवत नाही. पण तुम्हाला सांगू, कोणी असू द्या, पूर्ण सज्जनही नाही
आणि कोणी कोणी पूर्ण दुर्जनही नसतं. रावण हा सर्वांगाने दुर्जन होता, वाईट होता, दुराचारी होता, पापी होता. 33 कोटी लोक देवलोकाला त्याने बंदीखान्यात टाकले, सगळं खरं आहे. पण रावणासारखा मातृभक्त कोणी नव्हता बरं का, कोणी नव्हता. रावणाला सगळे लोक नाव ठेवते, पण आज कितीतरी कृष्ण नावाची मुलं आहेत की त्यांनी आपले आई वडील वृद्धाश्रमात टाकलेत, आई वडील बहिणीच्या घरी नेऊन घातलेत. कितीतरी राम नावाचे मुलं आहेत की त्यांनी आपल्या आई वडिलाला शेतात कुटिया बांधून दिल्या, राहा तुम्हाला 2 टायमाचा डब्बा येईल. काही काही तर वामन नावाचे, नरसिंह नावाचे आहेत, महादेव नावाचे आहेत, अनेक नावाचे लोक आहेत, देवाचे नावाचे लोक आहेत. पण काही काही लोकांनी आपल्या आई वडिलाच्या म्हातारपणात वाटण्या केल्या, म्हातारी मोठ्याकड, म्हातारा लहान्याकड. काही काही दोघातलं एक जर का राहिलं तर त्यांची महिना महिना वाटणी केलेली, आणि महिना संपायचा असताना आदल्या दिवशी पोरं बापाला सांगते, दादा तुमचा आज महिना संपणार आहे बरं का, उद्यापासून तुम्ही धाकट्याकडे सकाळी तोंड धुवायलाच तिकडे जा. असे पण काही मुलं मी माझ्या डोळ्याने पाहिले, मी लोकांचं ऐकून कधी सांगत नाही, काय माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे ही गोष्ट. म्हणून तुमचं नाव काय हे महत्व नाही, तुमचं आचरण किती श्रेष्ठ आहे हे फार महत्वाचं असतं. नावाहून माणूस श्रेष्ठ ठरत नाही, आचरणाहून माणूस श्रेष्ठ ठरत असतं. रावणाचं नाव रावण आहे, दुराचारी, सगळ्या गोष्टी खऱ्या आहे, पण रावणासारखा मातृभक्त नव्हता. आता रावण जो आहे ना, हा रोज सभेमध्ये जायच्या हात उघड आईचं दर्शन घ्यायचं. त्याच्या आईचं नाव आहे कैकसी. तो नित्य उठल्यावर शिवपूजन झालं की पहिला आईचं दर्शन घ्यायचा आणि मगच तो सभेमध्ये जायचा. एक दिवस असं नित्याप्रमाणे त्याचं पूजन वगैरे आटपलं, कैकसीच्या दर्शनासाठी तो गेला. महलामध्ये नव्हती, विचारलं कुठे, समुद्राच्या तीरावर. रावण गेला आणि रावणाने बघितलं, त्या कैकसीचा नियम होता, माती आणायची, त्याचा चिखल बनवायचा, त्याच्या सुंदर 108 शिवपिंड तयार करायची, त्याची स्थापना करायची, पूजा करायची, आरती करायची, नैवेद्य दाखवायचा, संकल्प करायचा, आणि त्याला पुन्हा आपापल्या जागेवर देवाला पाठवायचं आणि पुन्हा त्याचं विसर्जन करायचं. रावण 1-1.5 तास हे सगळं आईची पूजा बघत होता आणि त्या रावणाच्या मनामध्ये पश्चाताप झाला की माझी आई आहे, माझ्या बंदीखान्यात 33 देव आहेत, नवग्रहाच्या मला चढायला पायऱ्या आहेत, आणि माझ्या आईला एवढं कष्ट करावे लागतात, मग हा पुत्र असून तरी काय उपयोगाचा. आणि माझी ओळख काही लहान माणसाची नाहीये, डायरेक्ट देवलोकांशी आहे, आणि ज्याची पूजा शिवपिंडी तयार करून करते ते माझा आराध्य आहे, ते भगवान शंकराला मी केव्हाही भेटू शकतो, केव्हाही त्यांचं दर्शन घेऊ शकतो. मी माझ्या आईसाठी महादेवाकडून आत्मलिंग आणल आणि माझ्या आईचे हे कष्ट दूर करीन, तो रावण. आणि तिथून आईचं दर्शन घेतला, काही बोलला नाही, लगेच तिथून निघाला, कैलासामध्ये गेला. भगवान शंकराला याच्या येण्याची भनक लागलेली होती. भगवान शंकर अदृश्य झाले. त्याने भगवान शंकराला सगळ्या कैलासामध्ये बघितलं, कुठं दिसला नाही, कुठेच दिसले नाही. मग त्याच्यानंतर त्याने सुंदर अशी शिवपिंड तयार केली, पूजा प्रारंभ केली. पूजा करूनही प्रसन्न झाले नाही. सुंदर अशा शिवतांडव स्तोत्राची निर्मिती केली. ते स्तोत्र चालू होते, पण महादेववरती कैलासामध्ये असणारे तेडे भगवान शंकर तांडव करू लागले, पण त्याच्या दृष्टीला पडले नाही. शेवटी त्याच्या मनामध्ये पश्चाताप झाला आणि विचार केला, पण मी रिकाम्या हाताने घरी जाणार नाही, मी पण रावण आहे. आणि त्या रावणाने, दशमुख रावण, शिवपूजेसाठी बसला आणि त्याने 1-1 मस्तक कापून भगवंताच्या पिंडीवर अर्पण करायला सुरुवात केली. 9 मस्तक कापले आणि शिवलिंगावर अर्पण केले. शेवटी 10वं मस्तक कापू लागला. स्वतःच्या प्राणाची आहुती आईच्या इच्छेसाठी करू लागला, आईच्या सेवेसाठी करू लागला. आणि त्या माझ्या आशुतोष भगवंताला काळजी वाटली की स्वतःच्या आईसाठी हा स्वतःचा प्राण त्याग करतोय. आणि भगवान शंकराने त्याला दर्शन दिले. बोले शंकर भगवान की जय. बाबांनी विचारलं, अरे तू एवढी तपस्या का करतो, स्वतःच्या प्राणाची सुद्धा तू आहुती द्यायला लागलाय, काय पाहिजे तुला, कशासाठी तू एवढं
तप करतोयस, कशासाठी एवढी पूजा करतोयस? त्याने सांगितलं, बाबा आज मला तुमच्याकडे माझ्यासाठी काही नाही मागायचं, पण माझ्या आईसाठी मागायचं, मला द्याल? भगवान शंकराने सांगितलं, तू आईसाठी मागतोयस ना, मी तुला देईल. पण बाबा मी जे मागल ते तुम्ही देता आलंच? म्हणले हो देईल. म्हणले वचन द्या. भगवान शंकराने वचन दिलं आणि तो म्हणला, माझी आई नित्य तुमच्या 108 शिवपिंडीचं पूजन करते, तिला रोज कष्ट व्हायला लागलेले, आता तिचं वय होत चाललेलं आहे, म्हणून माझ्या आईसाठी तुम्ही सुंदर असणार तुमचं आत्मलिंग द्या. माझ्या महादेवाने मागं पुढं काहीच विचार नाही केला आणि त्या रावणाच्या हातामध्ये स्वतःचं आत्मलिंग काढलं आणि ते आत्मलिंग त्याच्या हातामध्ये दिलं आणि सांगितलं, रावणा तुला जिथं स्थापन करायचं त्याच ठिकाणी हे नेऊन ठेव. हे जर का रस्त्यात जाताना तू कुठं ठेवलंस तर हे तिथं स्थापन होईल, म्हणून तुझ्या लंकेत जाईपर्यंत याला कुठं टेकू नको, याला कुठं ठेवू नकोस, एवढी तू काळजी घे. आणि रावणाने ते आत्मलिंग घेतलं आणि रावण निघाला. पण माझ्या नारायणाला काळजी वाटली. आता रावण राहत होता श्रीलंकेला आणि मी तुम्हाला सांगितलं बाकीचे सगळे देश म्हणजे भोगभूमी आहेत, पण भारत आपलं भारत देश देवाचं देवघर आहे. माझ्या नारायणाने विचार केला, हे जर का आत्मलिंग विदेशामध्ये गेलं तर भारताचा अस्मिता नष्ट होईल आणि ह्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी सगळ्यांनाच जाता येणार नाही, म्हणून हे आत्मलिंग ह्या भारतभूमीमध्येच राहिलं पाहिजे. गणपती बाप्पांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं, तुम्ही गुराख्याचं रूप घ्या, बाकी मी बघतो. दोघांची मीटिंग झाली. गणपती बाप्पाने गुराख्याचं रूप घेतलं, 10-5 गायी घेऊन दंडकारण्यामध्ये ओळीत बसले आणि जाता जाता ह्या दंडकारण्यातून प्रवेश करताना दक्षिण दिशेला जाऊ लागले आणि त्यांना लघुशंका निर्माण झाली. भगवंताची माया, लघुशंकेला बसायचं पण ज्योतिर्लिंग घेऊन बसता येणार नाही, म्हणून गुराख्याच्या रूपातले गणपती बाप्पा दिसले, त्यांच्या जवळ गेले आणि म्हणाले, बाळा मी लघुशंकेला बसून येईपर्यंत तू ह्या ज्योतिर्लिंगाला हातामध्ये धारण कर, याला खाली ठेवू नकोस. मी असा गेलो ना, असा 5 मिनिटात परत आलो. गणपती बाप्पाने सांगितलं, मी एक मुहूर्त एका जागेवर थांबत असतो, तुम्ही लवकर परत या, तुम्ही जर का नाही आले तर मी हे ज्योतिर्लिंग ठेवून देईन खाली, मी माझं निघून जाईन. आणि ते आत्मलिंग घेतलं गणपती बाप्पाने हातामध्ये, लघुशंकेला गेला बसला आणि 45 मिनिटं होईपर्यंत हा लघुशंकेला बसलेला होता. एक मुहूर्त संपला आणि गणपती बाप्पाने संधीचं सोनं केलं, ते ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्थापन केलं. त्याची लघुशंका संपली, तो परत आला आणि आल्यावर त्याने बघितलं जे व्हायचं ते झालं. खूप प्रयत्न केले त्याने ते ज्योतिर्लिंग उचलण्याचे, पण ते काही उचलल्या गेलं नाही. शेवटी राग आला आणि रागाच्या भरात त्याने गुराख्या रूपी गणपती बाप्पाच्या कानामध्ये चापट मारली. गणपती बाप्पा तिथून अदृश्य झाले आणि रावण पुन्हा हतबल निराश होऊन पुन्हा लंकेला परत आला. आणि ते ज्योतिर्लिंग या भवरोगाचा नाश करण्यासाठी देवाने स्वतःला डॉक्टर नाव घेऊन घेतलं. जसं शरीरातला रोग बरा करण्यासाठी आपण वैद्याकडे जातो, वैद्य म्हणजे डॉक्टर, तसा ह्या भवरोगाचा, ह्या संसाराचा नाश करण्यासाठी माझे भगवान शंकर वैद्यनाथाच्या रूपाने परळी क्षेत्रामध्ये स्थापित झाले. बोली वैद्यनाथ भगवान की. परळी वैजनाथ म्हणजे महादेवाचं आत्मलिंग आहे, म्हणून वर्षाकाठी एकदा तरी ह्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यावं आणि सुंदर असा तिथं अभिषेक करावा. हे साक्षात कैलासपती भगवान शंकराचं आत्मलिंग शिवपुराणामध्ये सांगितलं. पण काही ठिकाणी म्हणतात गोकर्ण महाबळेश्वर, पण शिवपुराण ह्या ज्योतिर्लिंगाला आत्मलिंग सांगते. असं सुंदर वर्णन शिवपुराणमध्ये केलं. 90 ज्योतिर्लिंग आहे आपल्याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. दारुक वन होतं आणि ह्या दारुक वनामध्ये 2 राक्षस राहत होते, पती पत्नी, दारुका आणि दारुकी. हे विनाकारण ह्या दारुक वनातल्या लोकांना त्रास द्यायचे.
ते लोक सगळे आपले कर्मकांड पूर्ण करत राहायचे, कष्ट करून जीवन जगन करायचे. पण ह्या दोन्ही राक्षसाने लोकांना हाणमार करावी, त्यांचं धन लुटून आणावं, या सगळ्या त्रासाला कंटाळून हे सगळे लोक एका साधूच्या आश्रयाला गेले, औरव ऋषीकडे. आणि औरव ऋषीला प्रार्थना केली, बाबा या दोन्ही राक्षसांना तुम्ही समजूत घालून सांगा, आणि हे विनाकारण आम्हाला त्रास देतात, आमचं धन घेऊन जातात, आमचे कष्ट केलेलं काहीच सार्थक होत नाही, म्हणून तुम्ही यांना काही समजून सांगा. औरव ऋषीने दारुका आणि दारुकाला बोलून घेतलं आणि समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ते दोघं जण म्हणले, बाबा तुम्ही तुमच्या फक्त जप करण्याचा प्रयत्न करा, तुम्ही तुमचा आश्रम सांभाळा, तुम्ही तुमची देवदेव पूजा करीत बसा, आमच्या भानगडीत पडू नका. साधूला उलटून बोलल्यामुळे औरव ऋषीला राग आला आणि औरव ऋषीने सांगितलं, मी तुम्हाला समजून सांगतोय, तुम्ही मला उलट भाषेना बोलतात, म्हणून माझा तुम्हाला शाप आहे. तुम्ही विनाकारण जर का कोण्या ग्रस्त्याला त्रास दिला तर तुम्हाला भगवान शंकराच्या हातून तात्काळ मृत्यू येईल. हा शाप दिल्यावर दोघं जण घाबरले आणि समुद्रामध्ये जाऊन राहू लागले, पाण्यात जाऊन राहू लागले. सुप्रिय नावाचा वैश्य आपल्या अनेक मित्रांसोबत त्या ठिकाणी व्यापार करण्यासाठी जहाजात बसून चाललेला होता. त्या दोघांनी ते जहाज बघितलं, खाली ओढून घेतलं आणि आपल्या बंदीखान्यात लोकांना टाकलं. आता सुप्रिय वैश्य महादेवाचा भक्त होता, रोज सकाळी शिवपूजा केल्याशिवाय तो पाणी सुद्धा पित नव्हता. काही नित्य नेमाविना अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. त्याला शिवपूजन करायचं होतं, दिवस उगवलेला कळाला आणि सुंदर असं शिवमानस पूजा करू लागला. आणि ती पूजा करत असताना ह्या दोघांनी बघितलं आणि सुप्रिय वैश्याला मारण्यासाठी पुढे गेले. आणि तितक्यात वेळामध्ये भगवान शंकर तिथं प्रगट झाले आणि भगवान शंकराने ह्या सुप्रिय वैश्याचं रक्षण केलं. दारुका आणि दारुक राक्षसांचा वध केला. दोघांना मारलेला आहे. त्या जहाजाला बाहेर काढलं, तीरावर आणलं आणि सुंदर असणारे हे सगळे व्यापारी बाहेर काढले. सुप्रिय वैश्याने सांगितलं, प्रभू आमचं संकट तुम्ही दूर केलं, तसं येणाऱ्या भाविक भक्तांचंही संकट दूर होण्यासाठी तुम्ही अखंड रूपाने ह्या तीरावर वास्तव्य करा. जसं तुम्ही ह्या विवरात प्रगट झाला तसं तिथं विवरामध्ये तुम्ही वास्तव्य करा, सपरिवार करा, अशी विनंती केली. भगवान शंकर तिथं नागेश्वराच्या रूपाने प्रगट झाले. बोली नागेश्वर भगवान की जय. नागेशम तू द्वारिका वने, असं द्वारिका वनामध्ये नागेश रूपाने भगवान शंकर प्रगट झालेले आहे. आता राहिले 3 ज्योतिर्लिंग आणि आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी कल्याण व्हावं म्हणून शिवपूजन करावं, ह्या हेतूने माझ्या प्रभू रामचंद्राने सुंदर अशी शिवपिंड वाळूची तयार केली आणि माझ्या राघवाने त्या पिंडीचं पूजन केलं आणि भगवान शंकराने तिथं प्रगट होऊन आशीर्वाद दिला. राघवा तुमची पूर्ण यात्रा सुकुशल होईल आणि तुम्हाला ह्या युद्धामध्ये विजयश्री प्राप्त होईल, तुमचं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला. रामप्रभूने ती पिंडीची स्थापना केली म्हणून तिथं त्या पिंडीला प्रभू रामचंद्राचा ईश्वर प्रगट झाला म्हणून त्याला नाव पडलेलं. बोल रामेश्वर भगवान की जय. आणि आता 11वं ज्योतिर्लिंग आपल्या जवळच आहे, आपल्या जिल्ह्याच्या बाजूला देवगिरी प्रांतामध्ये एक सुधर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता आणि त्याने पूर्ण कर्मकांड शिकल्याच्या नंतर ग्रस्त आश्रमाचा स्वीकार करावा ह्या हेतूने सुंदर असणारी सुदेहा नावाच्या सुंदर ब्राह्मण मुलीशी त्यांनी विवाह केला आणि सुंदर ग्रस्त आश्रम निर्माण केला. पण त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये हा ग्रस्त आश्रम उभा राहिल्याच्या नंतर अनेक काळ व्यतीत झाला पण तिला काही मुलबाळ झालं नव्हतं सुदेहाला. मग आपला वंशवेलीचा विस्तार झाला पाहिजे, आपण गेल्यावर आपल्या धनाचं रक्षण करणारा आपला पुत्र असला पाहिजे, आपण गेल्यावर आपलं तर्पण करणारा आपला पुत्र असला पाहिजे. म्हणून सुदेहाने सुधर्म ब्राह्मणाला सांगितलं की तुम्ही आता दुसरा विवाह करा, माझी पूर्ण तुम्हाला अनुमती आहे, काही मी तुम्हाला अडचणीत आणणार नाही. आता त्या ठिकाणी ते मुलीचा शोध घेऊ लागले पण सुदेहाच्या लक्षात आलं दुसरी जर का मुलगी आपल्या घरात आली तर एखाद्या वेळेस वाद होईल, म्हणून तिने आपल्या नवऱ्यापाशी एक गोष्ट व्यतीत करून सांगितली की तुम्ही दुसरा विवाह तर करणारच आहे, मग तुम्ही एक काम करा, माझ्या लहान्या बहिणीशीच विवाह करा.
तिचं नाव आहे घृष्मा. तिच्याशी विवाह करा, घरात भांडणं होणार नाही आणि आम्ही दोघी जणी आनंदाने राहू. त्यालाही पटलं आणि त्याने सुदेहाच्या लहान्या बहिणीसोबत विवाह केला, लग्न केलं. लग्न झाल्याच्या नंतर एका वर्षामध्ये तिला सुंदर असणारी पुत्रप्राप्ती झाली. तिला मुलगा झाल्यावर तिने तो मुलगा घेतला आणि मोठ्या बहिणीच्या ओटीमध्ये दिला आणि सांगितलं, ताई तुझ्यामुळे मी इथं आले, तुझ्यामुळे माझी भक्ती पूर्ण होतीये, तुझ्यामुळे मला एवढं सुंदर घर भेटलं आणि तुझ्याही जीवनामध्ये एवढं मोठं दुःख आहे, तुला संतती झाली नाही, म्हणून तू दुःख मानून घेऊ नकोस. हा तुझाच मुलगा समज आणि तू याचा सांभाळ करीत राहा, तूच याची आई हो. किती मोठं मन केलं तिनं, स्वतःचा पुत्र बहिणीला दिला. आता काय असतं, घरामध्ये दोघी सवती आहेत, त्याच्यामधले जिला मुलगा झाल्यात नंतर थोडाफार बहुमान तिलाच भेटत असतो. बायका सवाशीन ठेवायचं असलं तर तिलाच ठेवायचं, लक्ष्मी बघायला बोलवायच्या तर तिलाच बोलवायच्या, हळदी कुंकाला बोलायच्या तिलाच बोलवायच्या, लग्नाला मूळ तिलाच द्यायच्या. आता हिचा मान सन्मान घरामध्ये थोडा वाढला आणि मोठ्या बहिणीच्या मनात थोडा सवती मस्तर निर्माण झाला. सवती मस्तर निर्माण झाला आणि त्या मत्सराला घेऊन मोठीने विचार केला, हिला मुलगा झाल्यामुळंच माझा मान कमी झाला. आणि तिने त्या बाळाला दुधात विष टाकून पाजलं आणि त्या बाळाला मारलं आणि त्या मुलाचे छोटे छोटे तुकडे करून घराच्या बाजूला एक कुंड होतं, त्या कुंडात नेऊन ती विसर्जित केले. दुसऱ्या दिवशी ती घृष्मा उठली, पण तिचा एक नियम होता, झोपेतून उठल्यावर आपल्या मुलाला बघायचं आणि नंतर बाकीचे सगळे घरातले कामं करायचे, आंघोळ करून 108 शिवपिंड तयार करायची, पुन्हा त्याची पूजा करून विसर्जन करायचं. तोपर्यंत बोलायचं नाही, मौन धरायचं. नियम पाळणं पण सोपे नसते, देवले परीक्षा बघत असतो. बहिणीच्या घरात गेली, मुलगा बघितला, दिसला नाही. सगळ्या घरात मुलाला बघितलं, कुठंच दिसला नाही. मन घाबरलं, रडावंसं वाटलं, मोठ्याने विचारावं वाटलं, माझं बाळ कुठे, माझं बाळ कुठे. शेवटी ती आई होती, जन्म दिला होता तिनं, पण पूजा होस तर बोलायचं नाही. तशीच घाबरलेल्या अवस्थेमध्ये गेली, स्नान वगैरे केलं, पिंडी पूजा तयार केल्यात, पिंडींची पूजा केली, विसर्जन करण्यासाठी त्याच कुंडामध्ये घेऊन गेली आणि त्या 108 शिवपिंड त्या कुंडामध्ये विसर्जित केल्या. मोठ्याने हंबरा फोडला, देवा आजपर्यंत तुझी पूजा केली, पण आजपर्यंत तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, कधी तुझ्यासमोर हात पसरले नाही, तुझी निष्काम सेवा केली आणि मला कधी मागायची गरज पडलीच नाही. पण देवा, मी ज्या बाळाला 9 महिने माझ्या उदरात सांभाळलं, तो माझा बालक मला सकाळपासून नजरेला पडला नाही, तो मला दिसलाच नाही. माझं बाळ कुठं आहे, मला फक्त माझ्या बाळाची एकदा भेट घालून दे. अंतकरणातून तिने हंबरडा फोडला आणि भगवान शंकराने तिचा आवाज ऐकला आणि भगवान शंकर त्याच कुंडातून तिच्या बाळाला घेऊन प्रगट झाले. बोली शंकर भगवान की. भगवान शंकर प्रगट झाले. भगवान शंकराने सांगितलं, सुदेहाने या बालकाला मारून या कुंडामध्ये तुकडे करून टाकलेलं होतं. सुदेहा तिथं आली, भगवान शंकर तिला दंड देण्यासाठी समोर गेले, पण घृष्माने सांगितलं, हिला मारू नका, हिची दुष्टबुद्धी होती, हिच्या मनात मत्सर निर्माण झाला म्हणून हिनं हे कृत्य केलं, पण माझी ही शिवभक्ती हिच्यामुळेच होत राहिली, हिच्यामुळेच मी तुमची नित्य अर्चना करू लागले होते, हिला मारू नका, हिला क्षमा करा. भगवान शंकराने घृष्मेच्या सांगण्याहून तिला क्षमा केलं आणि घृष्मेने सांगितलं, देवा जसं माझं हे संकट माझ्या अज्ञानपणामध्ये माझ्यावर आलेलं होतं, त्या संकटाचं निवारण तुम्ही केलं, माझा पुत्र मला आणून दिला, त्यामुळे तुम्ही अखंड रूपाने ह्या भूमीमध्ये वास्तव्य करा आणि ज्या कोणावर काही संकट यायचं असेल किंवा आलं तर त्याचं रक्षण करावं तुम्ही. जो कोणी तुमची तीर्थयात्रा करेल तो संकट मुक्त होईल, याच्यासाठी तुम्ही इथं स्थापित व्हा. आणि भगवान शंकराने आशीर्वाद दिला आणि त्या घृष्मेचंच नाव आपल्या ज्योतिर्लिंगाला दिलं आणि सुंदर असणारा 11वं ज्योतिर्लिंग आपल्या ह्या देवगिरी प्रांतामध्ये प्रगट झालं, संभाजीनगरला. बोली घृष्मेश्वर भगवान की. असं हे ज्योतिर्लिंग प्रगट झालं आणि 12वं ज्योतिर्लिंग आहे सह्याद्रीच्या कुशीमध्ये, ब्रह्मगिरी पर्वताकडे नाशिक प्रांतामध्ये.
त्या नाशिक प्रांतामध्ये अनेक ऋषीमुनी राहत होते, पण तिथलं 12 कोस क्षेत्र असं होतं की तिथं पाऊस पडत नव्हता. म्हणून लोक कल्याणासाठी, लोक उपकारासाठी आपल्या ह्या 12 कोस भूमीमध्ये पाऊस पडावा, दुष्काळ नष्ट व्हावा म्हणून गौतम ऋषीने तप केलं वरुण महाराजांचं. वरुण महाराज प्रगट झाले आणि सांगितलं की 12 कोस भूमी जी आहे ही शापित आहे, इथं पाऊस पडू शकत नाही, पण तुमचं तप व्यर्थ जाणार नाही. तुमच्या तपासाठी मी इथं अक्षय जलपात्र निर्माण करतो. आणि अक्षय जलपात्र निर्माण केलं आणि त्याला कुशीवर्ता तीर्थ नाव पडलेलं आहे नाशिकचं. जो कोणी ह्या तीर्थात स्नान करेल त्याला सगळ्या तीर्थाच्या आंघोळी घडतील, असं सुंदर वरदान दिलं. आता सगळ्या लोकांना पाणी प्यायला झालं, जनावरांना पाणी प्यायला झालं, लोकांना वापरायला पाणी झालं. लोकांनी तिथं नेऊन मोटरा टाकल्या आणि शेतात पाईपलाईनी केल्या. शेतीवाडी करू लागले लोक, पाणी देऊ लागले शेतामध्ये आणि साळी निर्माण करू लागले, भाताची शेती. आता गौतमामुळे गावात पाणी आलं. सगळे लोक नाव कोणाचं घेणार? एखाद्या चांगल्या सरपंचाने गावामध्ये रोड केले, पाणी आणले, लाईट आणलं, माणूस सहज म्हणतो नाही की अमुक अमुक माणूस आमच्या गावात लाभला बो, याच्यामुळे आम्हाला रस्ते झाले, पाणी भेटलं, लाईट भेटली, सगळ्या गोष्टी काही आम्हाला पुष्कळ भेटलेल्या आहे. सगळे लोक त्याचं नाव घ्यायचे. पण काही लोकांची प्रगती सुद्धा सहन होत नाही, नुसतं जळत राहते लोकांच्या प्रगतीवर. आमच्या संतांनी सांगितलं माणसाने मळकं असावं पण जळकं नसावं. पण काही लोक नुसतं स्वतः करीत नाही काही प्रगती, पण जे प्रगती करतो का त्याच्याकडे बघून जळत राहते. अरे काय जळता लोकांच्या प्रगतीवर? आपणही त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करा. त्याला विचारा तू कसा ह्या मार्गाने गेला, मलाही तुझ्यासारखं व्हायचंय. तो सांगन ना 4 गोष्टी ज्ञानाच्या, पण नाही, त्याला कसं मागं वळता येईल याचा प्रयत्न करत राहते. स्वतःची प्रगती करत नाही आणि लोकांना सुखाने जगून देत नाही. आणि अशी वृत्ती आता इथून पुढे जास्त निर्माण झालेली आहे. म्हणून आपण आपल्या कामात व्यस्त राहावं. गौतमाने एवढं सुंदर लोकांसाठी काम केलं, पण लोकांना सहन झालं नाही. त्या गावातल्या काही 4-5 ऋषी लोकांनी गणपती बाप्पांचं आवाहन केलं आणि गणपती बाप्पाला आपल्या वचनामध्ये फसवलं. आम्ही तुमचं आवाहन केलं, आम्हाला एक वचन द्या, आम्ही जे मागू ते तुम्ही आम्हाला देताल. गणपती बाप्पाने वचन दिलं आणि त्या 4-5 जणांनी गणपती बाप्पाला वरदान मागितलं, तुम्ही मरकुड्या गाईचं रूप घेऊन गौतमाच्या शेतीमध्ये चरायला जा. गौतमाने तुम्हाला साधं बोट लावलं, धक्का मारला, तरी पण तुम्ही मरून पडायचं नाटक करा, बाकी आमचं आम्ही बघू. गणपती बाप्पाने सांगितलं, दुसऱ्याच्या वाईटासाठी तुम्ही प्रयत्न करता, याच्यात त्याचं तर काही गौतमाचं वाईट होणार नाही, पण तुम्हाला याच्यातून काही साध्य होणार नाही आणि तुमच्यावर भगवंताची कधीच कृपा होणार नाही. तुम्ही मला वचनात गुंतविल्यामुळे मी तुमचं कार्य करणार. मरकुड्या गाईचं रूप घेतलं आणि गौतमाच्या शेतीमध्ये चरायला गेले. गौतमाच्या लक्षात आलं, गौतमाने थोडा धाक दाखवला, बाहेर काढून देण्याचा प्रयत्न केला, जात नाही, म्हणून वाळलेलं गवत घेतलं आणि गाईच्या अंगावर टाकलं. आता वाळलेल्या गवताने गाय मरत आहे का? नाही. गवत अंगावर पडणं आणि गायीने प्राण सोडणं सगळं झालं. 4-5 कुटाळखोर तिथं लांबून बघत होते. सगळेजण जवळ आले. गौतमाकून गो हत्या झाली, गौतमाकून गो हत्या झाली, गौतमाकून गो हत्या झाली. सगळं गाव गोळा केलं. गौतमा, तू एवढा मोठा पुण्यशाली माणूस, पण तुझ्याकडून आज गौ हत्या झालेली आहे. त्या गौ हत्येचं पातक तुला लागलेलं आहे. आता तुला आम्ही गावामध्ये येऊन देणार नाही, भावकीमध्ये घेणार नाही. तुला जर का पुन्हा गावात यायचं असेल तर ह्या पापाचं प्रायश्चित्त घ्यावं लागल आणि त्या प्रायश्चित्तासाठी तुला कैलासामध्ये भगवान शंकराच्या जटेमध्ये असणारी गंगा ह्या ब्रह्मगिरीवर प्रगट करावी लागल आणि त्या गंगेमध्ये स्नान केल्यावर तुला आम्ही आमच्या बिरादरीत घेऊ, आमच्या लोकांमध्ये तुला पुन्हा मान सन्मान देऊ. तोपर्यंत तुला गावामध्ये येता येणार नाही. एवढा सुंदर तो गौतम ऋषी, ज्याने ह्या लोकांसाठी काम केलं, तेच लोक त्याच्यावर उलटले, कट रचून त्याला फसवलं आणि त्याच गौतम ऋषीला पुन्हा ब्रह्मगिरी पर्वतावर पाठवलं आणि 12 वर्ष त्याने भगवान शंकराची आराधना केली. अन्न पाण्याचा त्याग करून एका पायावर उभा राहून सुंदर असं ओम नमः शिवायचं भजन केलं. भगवान शंकर 12 वर्षाच्या नंतर प्रगट झाले आणि विचारलं, गौतमा कशासाठी हा त्याग?
म्हणाले बाबा माझ्याकडून गौहत्या झाली म्हणून माझा प्रायश्चित्त घ्यायचंय, मला गंगा स्नान घडवा. गंगा तुमच्या जटेमध्ये आहे. बाबाने घडलेली सगळी घटना त्याला सांगितली, पण सांगितलं तू एवढी सुंदर तपस्या केली ना, तुझ्यासाठी मी गंगेला प्रगट करन. गंगेला आवाज दिला, गंगा माता येत नाही. शेवटी भगवान शंकराने गुडघे खाली टेकले, जटा त्या पृथ्वीवर आपटल्या आणि त्याच्यातून सुंदर अशी गंगा मैया प्रगट झाली. बोल गंगा मैया की गंगा माता प्रगट झाली आणि त्या गंगा मातेचं दर्शन सर्वात प्रथम गौतम ऋषीने घेतलं. नमामि गंगे तव पाद पंकजम सुरासुरेर वंदित दिव्य रूपम भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारम सदा नराणाम. जो तुझ्यामध्ये ज्या भावनेला घेऊन येईल त्या भावनेनुसार त्याला तू तुझं दर्शन दे आणि सगळ्याला पापातून मुक्ती देणारी हे गंगा मैया मला सुद्धा पावन कर. दर्शन घेतलं, स्नान केलं आणि गौतमाने गंगा मातेला विनंती केली, माते जसं माझा पाप तू क्षालन केलं तसं अनेक जीव त्या ठिकाणी अनेक कर्म करून पापी होतील, त्या सगळ्यांना पवित्र शुद्ध करण्यासाठी तू अखंड रूपाने ह्या भूतलावर प्रवाहित राहावं म्हणून तुला मी विनंती करतो, तू ह्या मृत्यू लोकामध्ये वाहत राहा. तिने भगवान शंकराकडे बघितलं आणि सांगितलं, बाबा मी गौतमाच्या आज्ञेला मान देईल पण माझ्यासाठी तुम्हाला इथं राहावं लागल. बाबाने होकार दिला. गंगेसाठी गौतमासाठी गंगा राहिली, गंगेसाठी भगवान शंकर राहिले आणि सुंदर असं ज्योतिर्लिंग तिथं प्रगट झालं. बोली त्र्यंबकेश्वर भगवान की जय. असे हे 12 ज्योतिर्लिंग ह्या मृत्यू लोकामध्ये प्रगट झालेले आहेत आणि सुंदर असणारे ह्या 12 ज्योतिर्लिंगाचा महिमा शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे. सौराष्ट्रे सोमनाथम च श्रीशल्यम मल्लिकार्जुनम उज्जैनम महाकालम ओंकारम ममलेश्वरम परल्या वैजनाथं च डांकिन्या भीमाशंकरम सेतुबंदे तु रामेशम नागेशम द्वारकावने वाराणस्या तु विश्वशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तु केदारम ग्रष्णेशम तु शिवालय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातम पठेन्नरः. सकाळ संध्याकाळ जो कोणी व्यक्ती घरात बसल्या जागेवर 12 ज्योतिर्लिंगाचं स्मरण करतो त्याचे सप्त जन्मातले पातक नष्ट होत असतात असे आमचं साधू संतांनी सांगितलेलं आहे आणि त्याच 12 ज्योतिर्लिंगाचं चिंतन आपण या ठिकाणी केलेलं आहे.